नवरंगपूर गावामध्ये मोहन आपल्या कुटुंबाबरोबर राहतो. मोहन भाजी विकून आपल्या कुटुंबाचा गुजारा करतो. त्याची बायको रत्ना पण त्याची मदत करायची आणि घराच्या बाहेर एक छोट्याशा खाली जाग्याटी टमाट्याची शेती करत होती. मोनी आणि करण पण या कामामध्ये आपल्या आई रत्नाची मदत करायचे. हे घ्या बाबा, आम्ही टमाटे तोडून आणलो आहे. आज एवढेच टमाटे निघालेत का? हो बाबा, बाकी टमाटे खूप कच्चे होते. त्यामुळेच आम्ही ते नाही तोडले. हे चांगलं केलंस. ह्यावेळेस आपलं काम खूप चांगलं चाललं आहे, म्हणून आपल्याला मोनीचं लग्न करायला पाहिजे. हो, मी पण हाच विचार करत होतो. मी मोठ्या दादांसोबत बोललो आहे. लवकरच आपण मुन्नीचं लग्न करूया. हो, हे बरोबर आहे. मोहनने पण भाजीचा ठेला सजवला आणि भाजी विकण्यासाठी निघून गेला. संध्याकाळी मोहन खूप आनंदात घरी आला. तेव्हा रत्नाने विचारलं, काय झालं? आज खूप आनंदात दिसत आहात. अरे हो, खूपच खुशीची गोष्ट आहे आज. सांगा ना, काय झालं आहे? 10 रुपयात विकला जाणारा टमाटर आज 100 रुपये किलोने विकला गेला. काय? खरंच? हो, मी आज सगळे टमाटर 10 पटीने जास्त किमतीने विकलेत. आता आपण लवकरच श्रीमंत होऊन जाऊ. हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हा, आता आपलं सगळं काम व्यवस्थित चालेल आणि आपल्या मुन्नीचं लग्न सुद्धा एकदम धूमधडाक्यात करूया. तो आणि त्याचं पूर्ण कुटुंब खूप आनंदात होतं. पण हे आनंद फक्त 2-3 दिवसासाठीच होतं. एक दिवस गावचा जमीनदार धनराज आला. अरे मोहन, अरे मोहन, अरे कुठे आहेस? बाहेर ये थोडं. हो, आलो. सरपंच साहेब, ऐकलं आहे खूप श्रीमंत झाला आहेस. काय सरपंच साहेब, तुम्ही पण काय गोष्ट करत आहात? टमाट्यापासून कोणी काही श्रीमंत बनत असतं का? का रे बाबा, तुझ्याकडे तर एवढे सगळे टमाटे आहेत, तरी पण तू स्वतःला श्रीमंत नाही मानतस. ही श्रीमंती काहीच दिवसाची आहे आणि ही टमाट्याचे झाडं पण जास्त नाहीयेत. अच्छा ठीक आहे, आमची गोष्ट ऐक आणि अर्धे टमाटर आम्हाला देऊन टाक. तुम्ही एवढे मोठे माणूस आहात आणि गरिबाच्या पोटावरती लात का मारत आहात? जास्त नको बोलू, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तुम्ही मला ह्या साध्या टमाट्यांसाठी धमकी देत आहात. हे काय असे तसे टमाटे नाहीयेत. याचा तुला खामियाजा भोगावा लागेल. एवढं बोलून सरपंच धनराज तिथून निघून गेला. 2-3 दिवस असेच निघाले. जा मुलांनो, शेतामधून टमाटे तोडून आणा. मी आता भाजीची गाडी तयार करत आहे. पण जेव्हा त्यांनी जाऊन बघितलं तर दोघांचे होश उडाले, कारण शेतामध्ये टमाटेच नव्हते आणि सगळी झाडं पण गायब होती. दोघे घरी आले आणि आपल्या बाबाला बोलले, बाबा, बाबा, लवकर इकडे या. काय झालं? तुम्ही दोघं एवढे घाबरत का आहात? बाबा, शेतांमध्ये एक पण टमाटा नाही आहे. काय? हे कसं होऊ शकतंय? तिथे जाऊन बघतात तर पूर्ण शेत उजडलेलं होतं. हे सगळं त्या सरपंच केलेलं आहे. त्याने चिडून आमच्या ह्या छोट्याशा शेताला उजाडून टाकलं. आम्ही ह्याने आपल्या कुटुंबाचं पोट पाळत होतं, पण त्याला हे अजिबात सहन नाही झालं. जर मी त्या दिवशी सरपंचाची गोष्ट मानली असती तर मला हा दिवस बघायची वेळ आज आली नसती. हो, जर काय तुम्ही अर्ध्या झाडांचे टमाटे त्याला दिला असता तर आज आम्ही पूर्ण शेत नाही गमावलं असतं. आता काय करायचं? आपण तर बर्बाद झालो. मोनीच्या लग्नाचे दिवस पण जवळ आलेले आहेत. आपण हिचं लग्न कुठून आणि कसं करायचं? आता रडून काय फायदा नाही आहे. जे व्हायचं होतं ते झालं. हो बाबा, म्हणून आता आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. बाबा, तुम्हीच तर म्हणतात ना, कोणी आपल्या हातातलं हिसकावून घेऊ शकतो, पण आपल्या नशिबातलं हिसकावून नाही घेऊ शकत. पूर्ण कुटुंब घरी आलं. सरपंच आपल्या घरी खूप आनंदात फिरत होता. तेव्हा त्याच्या बायकोनी विचारलं, काय झालं हो? आज सकाळ सकाळ पक्ष्यांच्या जागेटी तुम्ही ओरडत आहात. आज गोष्टच काही तशी आहे. तुम्ही उगाच काही पण सांगू नका. खरं काय सांगा, काय झालं आहे? एकदा फक्त स्टोर रूम मध्ये जाऊन बघ. सरपंचची बायको स्टोर रूम मध्ये गेली. तो पण तिच्या माग माग आला. पूर्ण स्टोर रूम लाल लाल टमाट्यांनी भरलेलं होतं. त्याची बायको हे सगळं बघून खूप हैराण झाली. हा, आपल्याकडे एवढे सगळे टमाटे कुठून आले? आपण तर खूप श्रीमंत झालो. हे सगळं माझ्या डोक्याची कमाल आहे.
तरी पण सांगा ना की तुम्ही एवढे सगळे टमाटे कुठून घेऊन आला आहात. आता हे सांगायची काही गरज नाहीये. तुला जेवढे टमाटे पाहिजे तू यातमधून ठेवून घे. मी बाकीच्या टमाट्यांना मंडीमध्ये विकून टाकतो. ठीक आहे, 4 पैसे घरी येतील. दुसरीकडे मोहनचा कुटुंब दुखी होतं. त्याची बायको त्याला समजवत होती, जे झालं आहे त्याला विसरून जा ना, काय एवढी काळजी करत आहात. नाही विसरू शकत आहे. मी माझ्या मुलीच्या लग्नाला नाही विसरू शकत आहे. बाबा, आपण बाजारातून टमाट्याची झाडे विकत घेऊन परत शेती करू शकतो. तोपर्यंत तुम्ही भाजी विकत राहा, आम्ही परत टमाटे उगवून टाकू. हो, हेच बरोबर आहे. आपल्याला परत शेती करावी लागेल. मला वाटतंय की आपल्याला ह्याच्यात उशीर नाही करायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून ती झाडे परत लावली. मोहनची परत तीच दिनचर्या सुरू झाली. तो भाजी विकायला लागला आणि टमाट्याच्या लागण्यांचं वाट बघायला लागला. आता झाडावरती टमाटे लागून आलेले आहेत. हो, पण आता काही दिवस पर्यंत भाजी विकायचं बंद करावं लागेल, कारण मौनीचं लग्न आहे. केवढं सगळं काम पडलेलं आहे. हो, मी एका दिवसामध्ये सगळे टमाटे विकून येईल आणि आपण एकदम धूमधडाक्यामध्ये लग्न लावून टाकू आणि काही टमाटे घरासाठी पण वाचवून ठेवू. पण किस्मत मध्ये काय लिहिलेलं आहे ते कुणाला माहित असते. रात्री खूप जोरात आंधी आणि तुफान आलं, ज्याच्यामध्ये टमाट्याच्या शेतीमध्ये खूप नुकसान पोचला, ज्याने संपूर्ण झाडांना खराब केलं आणि त्यांच्यावर उगलेले टमाटे पण खराब झाले. जेव्हा सकाळी रत्नाने उठून बघितलं आणि मोहनला आवाज लावली, अहो ऐकता काय, लवकर इकडे या. आता काय झालं? सकाळी सकाळी का ओरडत आहेस? हे बघा, आमची उगवलेली सगळी झाडे बाद झाली, आम्ही बर्बाद झालो. हे देवा, हा अनर्थ का केला आहेस? सारखं सारखं गरिबांना का त्रास देत आहात? आता काय होणार आणि आता आम्ही काय करणार? बाबा, आता आपण काय करणार? जे देवाची इच्छा असेल तेच होणार. सर्वजण खूप दुखी झाले आणि आपल्या घरी आले. तुम्ही दुखी नका हो, सगळं ठीकच होईल. काही ठीक नाही होणार. 2 दिवसात मौनीचं लग्न आहे. त्या टमाट्याहून थोडीशी आशा होती, पण आता आपल्याकडे पैसे कमी पडतील. हो, हो, मला हीच चिंता आहे की आता काय होणार. तेव्हा दरवाज्यावर सरपंचची बायको मेनका आली आणि म्हणाली, मौनी माझी पण मुलगी आहे, म्हणून आता काळजी करण्याची गरज नाहीये, कारण मी आली आहे ना. तुम्ही आम्हा गरिबांच्या घरी, तुमच्याहून श्रीमंत कोणच नाही आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहात. मी तुमच्या समोर खूप लहान आहे, कारण माझ्या नवऱ्याने तुमच्याबरोबर जे काही केलं त्याने मला खूप छोटं बनवलं आहे. सरपंचजीने काय केलं? त्याने तुमच्या शेतांमध्ये टमाट्याची चोरी केली. आमचा शक बरोबर होता. हो, मला हे माहीत नव्हतं, मला आजच कळालं. तसं लालचचा अंत वाईटच असतो, म्हणून मला स्वतः यावं लागलं. काय झालं, सगळं बरं आहे ना? जेवढे पण टमाटे चोरी केले होते ते सगळे गळून गेले. मी तुमच्या नुकसानाची भरपाई करायला आली आहे, पण ह्यामध्ये तुमचा काहीच दोष नाही आहे, म्हणून हा दंड आम्ही तुमच्यावर घालणार नाही. हे काही पैसे ठेवून घ्या. मोनी माझी पण मुलगी आहे आणि तिचं लग्न एकदम धूमधामने व्हायला पाहिजे. मोहन आणि रत्नाने नको म्हटलं तरी पण मेनकाने नुकसानाचे पैसे दिले आणि माफी मागून घरी निघून गेली. एक ही आहे की एवढी चांगली आहे आणि एक यांचा नवरा की इतका दुष्ट आहे. ईश्वराने आमची मदत केली आणि आता मौनीचं लग्न खूप आनंदात करू शकतो. सर्वजण खूप जास्त आनंदात होते. मी आज अजून भाज्या विकून येतो, मग उद्या नाही जाणार. हो, उद्या लग्न आहे, उद्या कसं जाणार? मोनू दरवाज्यापर्यंत गेली आणि ओरडली, आई, बाबा, लवकर या, हा कसला चमत्कार आहे. दोघांनी बाहेर जाऊन बघितलं तर ते दोघे हैराण झाले, कारण त्यांच्या छोट्याशा शेतामध्ये टमाट्यांची वर्षा होऊ लागली होती. तिथे खूप मोठा टमाट्यांचा ढीग लागला होता. हे बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. कोणीतरी बरोबर बोललं आहे, देव जेव्हा देतो तेव्हा पोतं भरून भरून देतो. हो, ईश्वराने आमच्या इमानदारी आणि आमच्या गरजेला ध्यानमध्ये ठेवून टमाट्याचा पाऊस केला आहे. तेव्हा त्यांनी मागे वळून बघितलं तर घरामध्ये पण टमाट्यांचा पाऊस पडत होता. मोहनने टमाट्यांच्या ढिगाला बाजारात विकलं. मोहनने लाखांचे रुपये टमाटे विकून कमवले होते. सरपंचला जेव्हा हे कळालं
तर त्याने स्वतःला दोष दिला आणि केव्हा पण चोरी न करण्याचा प्रण घेतला. दुसऱ्या दिवस मोनीचं लग्न खूप आनंदात केलं गेलं. मोहनलाल खूप श्रीमंत झाला होता. आता सर्वजण आनंदात राहायला लागले होते. नंदन एक शेतकरी होता. त्याची स्वतःची जमीन नव्हती, म्हणून तो लालाच्या शेतात काम करत होता. तो अख्खा दिवस शेतात काम करायचा आणि जेव्हा धान्याची कापणी व्हायची तेव्हा लाला तिथे पोहोचायचे. अरे वा वा वा, बोलू बोलू, उचला सगळ्या भाज्या उचला. अहो लालाजी, माझा वाटा. ते तर मी विसरूनच गेलो. लालाने त्याच्या माणसांना खूण केली आणि माणसांनी काही भाज्या आणि धान्य वेगळं केलं. लालाजी, हे तर खूपच कमी आहेत. अच्छा, आता तुझ्या तोंडात जीभ पण आली का? तू मला सांगणार की काय कमी आहे आणि काय जास्त? लालाजी, हा माझा हक्काचा वाटा आहे. मी दिवसभर तुमच्या शेतात काम करतो, मग मला माझा वाटा मिळायलाच हवा ना. काय, जरा जास्तच बोलायला लागलास तू. तुला माझ्या शेतात काम करायचं असेल तर कर, तुला एवढाच वाटा मिळेल, समजलं का? लालाच्या माणसांनी बाकी सगळं धान्य आणि भाज्या उचलल्या आणि तेथून निघून गेले. नंदन उदास झाला. आता एवढा कमी भाज्या विकून मी कसं काय पैसे कमवू? अरे देवा, मला काहीतरी मदत कर. तो भाज्या आणि धान्य घेऊन बाजारात पोहोचला. तिथे त्याने व्यापाऱ्याला भाज्या विकल्या. या भाज्यांचे 500 रुपये झाले आणि या धान्याचे 1000. हे घे भाऊ. अख्खा महिना काम करून नंदनला फक्त 1500 रुपये मिळाले होते. तो निराश झाला आणि त्याच्या घराकडे निघून गेला. वाटेत त्याला एक म्हातारी बाई भेटली. बाळा, मला थोडी मदत कर. 2 दिवस झाले काही खाल्लं नाही. जर तुझ्याकडे काही खायला असलं तर मला दे. आई, माझ्याकडे तर खायला काहीच नाहीये. मग मला थोडे पैसे दे बाळा, मी काहीतरी खाईन रे. नंदनने त्याचा खिसा चापपला. त्यात फक्त 1500 रुपये होते. नंदनने 100 रुपयांची नोट त्या म्हाताऱ्या बाईला दिली. तुझ्याकडे पैशांची तंगी आहे आणि तरी तू मला पैसे देतोयस बाळा. देव तुझं नेहमी लक्षण करो, आनंदात राहा. नंदन तेथून निघणारच होता तेव्हा त्या म्हाताऱ्या बाईने त्याला अडवलं. थांब बाळा, तू मला मदत केलीयस, मला पण तुला काहीतरी द्यायचंय. माझ्याकडे जास्त काही नाही, पण हे टोमॅटोचं रोप आहे, हे तुझ्या घराच्या अंगणात लाव. नंदनने ते टोमॅटोचं रोप घेतलं आणि तेथून निघून गेला. घरी जाऊन त्याने सगळं त्याच्या बायकोला सांगितलं. लाला दिवसेंदिवस रक्त पीत चाललाय. तो कधीच आपल्याला आनंदात जगू देणार नाही. तो तर आहेच तसा नालायक, पण तुम्ही हे चांगलं केलं, त्या म्हाताऱ्या बाईला पैसे दिले. निदान ती एक वेळचं जेवण तरी खाईल. त्यात ते रोप त्या मी लावते. मीनाने ते झाड त्यांच्या अंगणात लावलं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर मीना झाडांना पाणी द्यायला घरातून बाहेर आली आणि टोमॅटोचं झाड पाहून चकित झाली. अहो, ऐकलं का? लवकर बाहेर या. काय झालं? ते बघा. टोमॅटोच्या झाडाला सोनेरी टोमॅटो. ते सोनेरी टोमॅटो नाही, सोन्याचं टोमॅटो आहे. म्हणजे ती म्हातारी बाई मला जादूचा टोमॅटो रोप देऊन गेली. ती काही साधी बाई नव्हती, ती कोणीतरी देवी होती, देवी. मीनाच्या अशा बोलण्यानंतर त्या रोपातून एक धूर निघाला आणि ती म्हातारी बाई दिसू लागली. देव प्रत्येकाकडे स्वतः जाऊ शकत नाही, म्हणूनच लोकांचा चांगुलपणा पाहायला त्यांनी आम्हाला पाठवलं आहे. नंदन, तू चांगला माणूस आहेस, म्हणूनच या सोन्याच्या टोमॅटोचं झाड मी तुला दिलं. या झाडाला रोज एक सोन्याचं टोमॅटो लागेल, पण सावधान राहा. जर कोणी हे झाड काढायचा प्रयत्न केला तरी तो मरेल. तुझं भलं हो. मग धूर आकाशाकडे निघून गेला आणि नंदन आणि मीनाचं तर नशीबच उघडलं. ते सोन्याचे टोमॅटो विकून नंदनने स्वतःचं शेत घेतलं आणि नंदनचं लहानसं घर आता 2 मजल्यांची बिल्डिंग बनली.
नंदन आणि त्याची पत्नी मीना आता खूप सुखात होते. सोन्याच्या टोमॅटोची गोष्ट अख्ख्या गावात आगीसारखी पसरली आणि लालाला ही गोष्ट कळली. सोन्याचे टोमॅटो, त्या सोन्याच्या टोमॅटोंच्या रोपामुळे नंदन रात्रीतून श्रीमंत होऊन जाईल. ते झाड मला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत मला हवंय. चला, सगळ्याच्या सगळे चला. लाला रागाने नंदनच्या घरी पोहोचला. नंदन, ओय नंदन, बाहेर ये. कोण आहे? कोण आहे जो भुकेला कुत्र्यासारखा ओरडत आहे? तुझी एवढी हिंमत, तू मला भुकेला कुत्रा म्हणतोस? चूक झाली लाला, तुम्हाला तर डुक्कर म्हणायला हवं होतं ना. हसतेस काय? माझ्यावर हसतेस? 2 पैसे मिळाल्याबरोबर तुम्ही माझी मस्करी करणार का? गोलू भोलू, नंदनच्या बायकोला पकडा. गोलू भोलूने लगेच मीनाचे हात बांधले. अरे अरे, हे काय करताय? चल आमच्या सोबत. सोड मला. माझ्या बायकोला सोडा. सोडा लाला. आता आला ना उंटा डोंगराखाली. जर तुला तुझी बायको हवी असेल तर ते सोन्याच्या टोमॅटोचे झाड मला दे. दे. पण सावधान रहा, जो कोणी हे झाड काढायचा प्रयत्न करेल तो मारला जाईल. तुझं कल्याण हो. नंदनला म्हातारीचं बोलणं आठवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. मी देतो ते, मी तुला झाड देतो, पण तुला स्वतःला ते झाड जमिनीतून बाहेर काढावं लागेल. हा ठीक आहे ठीक आहे, ही कोणती मोठी गोष्ट आहे. नंदन लालाला अंगणात घेऊन गेला. हे बघ, हे आहे सोन्याच्या टोमॅटोचे झाड. वा, आता हे झाड माझं आहे, माझं. लालाने जसं ते झाड काढायचा प्रयत्न केला, जमिनीतून झाडाची लांब लांब मुळं बाहेर आली आणि त्यांनी लालाच्या शरीराला बांधून टाकलं. अरे गोलू बोलू, वाचवा 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 मला. लालाला वाचवायला त्याचे चेले पुढे आले आणि झाडांच्या मुळांनी गोलू भोलूलाही गुंडाळलं. वाचवा वाचवा. अरे लाला, तुझ्यामुळे आम्ही पण अडकलो, वाचवा. झाडांच्या मुळांनी लालासोबत गोलू भोलूलाही जमिनीत ओढून घेतलं. आता आपल्याला कोणीच सतवू शकणार नाही. हो ना. लालाचा अंत झाला. त्या दिवसानंतर नंदन आणि मीना सोबत गावकऱ्यांचं आयुष्यही सुखद झालं. सर्वांना लालाच्या त्रासातून मुक्तता मिळाली होती. नंदनच्या सोन्याच्या टोमॅटोच्या रोपाने त्याला श्रीमंत बनवलंच, त्यासोबतच त्याने लालासारख्या दुष्टाचा अंतही केला. कविता आणि किशनच्या घराबाहेर त्यांचं लहानसं शेत होतं. त्या शेतात किशन टोमॅटो पिकवत होता. अहो ऐका, जेवण जेवायला या आता. हो हो, आलोच. मी जरा पाणी टाकतोय. जेव्हा किशन जेवायला घरी आला, कधीपासून तुम्हाला आवाज देत होते, आतापर्यंत सगळं जेवण गार झालंय. आता काय करू? सगळ्या रोपांना नीट पाणी नाही दिलं तर चांगले टमाटे कुठून मिळतील? चल लवकर लवकर जेवायला दे. व्यापारी येणार आहेत टमाटे विकत घ्यायला. ठीक आहे ठीक आहे. कविताने किशनला जेवण वाढलं. किशनही जेवायला लागला. त्याचं जेवण झाल्यावर तिथे एक व्यापारी आला. किशन भाऊ, हो आलो आलो. यावेळी बाजार खूप कमी आहे. मी टमाट्यांची किंमत 15 रुपये किलोच देऊ शकतो. हे तर खूप कमी आहेत. अरे बाबा, हाच भाव आहे, विचार करून घे. पण शहराच्या बाजारात तर 30 रुपये किलो विकले जातात टमाटर. अरे बाजारात विकण्यामध्ये नुकसान पण होतं ना. किती टोमॅटो खराब होतात, त्यांना कोणी विकत घेत नाही. मग टमाटर विकण्यासाठी जो माणूस उभा राहतो त्याचा पगार. खूप खर्च आहे किशन भाऊ, तुला नाही कळणार. पण भाऊ, 15 रुपये भाव तर खूपच कमी आहे.
बघ बाबा, जास्तीत जास्त मी तुला 17 रुपये देऊ शकतो. तुला परवडत असेल तर देऊन टाक. किशन निराश झाला, पण त्याला टोमॅटो विकायचेच होते. ठीक आहे दादा, ठीक आहे, घ्या तुम्ही. किती किलो आहेत टमाटे? जवळपास 200 किलो. ठीक आहे, 17 रुपयाच्या हिशोबाने 3400 रुपये होतात. हे घे. धन्यवाद दादा. तो व्यापारी सगळे टोमॅटो घेऊन निघून गेला. किशन निराश होऊन घरी आला. काय झालं? भाव चांगला नाही मिळाला. शहरात टमाटे 30 रुपये किलोने विकतात आणि आपल्याला फक्त 17 रुपये. हा तर अन्याय आहे. पण जर मी टमाटे नाही विकले तर सगळे खराब होऊन जातील. मग तुम्ही स्वतः शहरात जाऊन टोमॅटो का विकत नाही? अगं, पण मी शहरात गेलो तर इथे माझ्या शेताची काळजी कोण घेणार? आता सगळं मी बघेन. पण कसं काय? घरातलं काम सांभाळून शेतात कसं जाशील तू? तुम्ही काळजी करू नका. मी सकाळी घरातलं सगळं काम संपवून शेत पण सांभाळेन. तसंही तुम्ही मला शेती शिकवलीच आहे. ते तर आहेच, पण आपण करू शकू का? प्रयत्न तर करूच शकतो. हो. तेव्हा निर्णय झाला. कविता टोमॅटो पिकवणार आणि किशन शहरातल्या बाजारात टोमॅटो विकायला जाईल. एका आठवड्यानंतर टोमॅटोचं नवीन पीक आलं. किशनने टोमॅटोंना टेम्पोत भरलं. आज पहिला दिवस आहे. आशा करतो की सगळं ठीक होईल. हो, नक्की होईल. तुम्ही काळजी करू नका. किशन शहरातल्या बाजारात निघून गेला. तिथे पोहोचल्यावर त्याने टेम्पोतूनच टोमॅटो विकायला सुरुवात केली. अरे घ्या घ्या, टमाटे घ्या, ताजे टमाटे घ्या, फक्त 30 रुपये किलो. ताजे टमाटे फक्त 30 रुपये किलो आहेत. घ्या घ्या, टमाटे घ्या. 30 रुपये किलो? हो दीदी. दुसऱ्या दुकानात तर 35 रुपये आहेत. मी तुमच्याचकडून घेईन. मला 2 किलो द्या. मलाही 2 किलो. अरे अरे, मला 1 किलो. बघता बघता किशनच्या टेम्पो जवळ गर्दी झाली. 4 तासांनंतर फक्त थोडेसे टोमॅटो उरले होते. टोमॅटो आहेत का? फक्त 4 किलो आहेत. 4 किलो आहेत. सगळे द्या मला. शहरातल्या लोकांना ताजे ताजे टोमॅटो कमी भावात मिळाले, म्हणून सगळे टोमॅटो पटापट विकले गेले. किशन त्याच टेम्पोने गावाकडे आला. किशनने टेम्पोवाल्याला 1000 रुपये दिले. अरे कविता, आजचा दिवस तर खूपच चांगला होता. काय सगळे टोमॅटो विकले गेले? हो, सगळे विकले गेले. एकूण मला 250 किलोचे 7500 रुपये मिळाले. 1000 टेम्पोवाल्याला दिले आणि उरलेले आहेत 6500. वा, आज तर मजाच आली. आता कसं? एक गोष्ट मी ओळखली. शहरातल्या बायका फक्त लाल लाल रंगाचेच टमाटे निवडून घेतात. तर मग आपल्याला काही ना काही करायला हवं ना, टोमॅटो आणखी लाल करण्यासाठी? YouTube वर बघूया, काही ना काही नक्कीच मिळेल. किशनने YouTube पाहिलं आणि त्याला एक व्हिडिओ मिळाला. तर आपल्याला ही पावडर टमाट्यांवर शिंपडावी लागणार आहे. पण हे कुठून मिळेल आपल्याला? शहरात कुठे ना कुठे तर मिळणारच. तुम्ही उद्या जा आणि शोधून या. ठीक आहे. पुढल्या दिवशी किशन शहरात गेला आणि त्याने ती पावडर विकत घेतली. अहो, याचं काही नुकसान तर नाहीये ना? अरे बाबा, जास्त वापरायचं नाही. जितकं पाकिटावर लिहिलंय ना तितकंच वापरायचं. हो, ठीक आहे. किशन ते केमिकल फर्टिलायझर घेऊन घरी आला. कविता त्याची वाट पाहत होती. हे घे केमिकल फर्टिलायझर. दुकानदार म्हणाला, जितकी गरज आहे तितकंच टाका, जराही जास्त नाही. या केमिकल फर्टिलायझरने लाल रंगाचे मोठे मोठे टमाटे येतात. म्हणजे आकारही वाढेल? हो. मग छान आहे. पुढल्या दिवशी किशनने शेतात केमिकल फर्टिलायझर फवारलं. हे बघ कविता, आपल्या शेतासाठी फक्त 2 मुठी केमिकल फर्टिलायझर पुरेसा आहे. ठीक आहे, मी लक्षात ठेवेन. फर्टिलायझर वापरल्यानंतर काही दिवसात शेतात लाल लाल मोठे टोमॅटो उगवले होते. हे केमिकल फर्टिलायझर फार छान आहे. हो, हे बघ किती मोठे मोठे टमाटे आलेत. कमीत कमी 350 किलो टमाटे आले असतील. अरे वा, आपल्याला खूप फायदा होईल ना? हो हो, चल आता मी शहरात जातो हे विकण्यासाठी. तू हे फर्टिलायझर पाण्यात मिसळून शिंपडून टाक. त्याचं प्रमाण लक्षात ठेव फक्त. हो, नक्की. किशन सगळे टोमॅटो घेऊन शहराकडे गेला. इथे कविताला शेतात फर्टिलायझर फवारायचं होतं. 2 मुठी केमिकलने इतके टोमॅटो पिकलेत. मी अजून 1 मूठ वाढवते
त्याने अजून टोमॅटो पिकतील. कविताने 3 मुठी केमिकल फर्टिलायझर पाण्यात मिसळून टोमॅटोच्या शेतात फवारलं. पुढची पिकं आधीपेक्षा जास्त आली होती. वाह वाह, हे अद्भुतच आहे. मग काय, कविता नेहमी जास्ती केमिकल फर्टिलायझर पाण्यात मिसळून शेतात फवारायला लागली. आपल्याला थोडा वेळ फर्टिलायझर टाकणं बंद करावं लागेल. पण का? कारण जास्त फर्टिलायझरने जमीन आणि रोपट्यांनाही नुकसान होऊ शकतं. याने काय नुकसान होईल? हे तर फार छान आहे. कविता, गरजेपेक्षा जास्त कुठलीही वस्तू हानिकारक असते. तू पुढल्या 2 पिकात केमिकल फर्टिलायझर टाकू नकोस. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. कविता किशनला बोलली खरी, पण तिच्या मनात होतं की अजून जास्त केमिकल वापरणं. किशन नको बोलला तरी कविताने पिकांवर केमिकल फर्टिलायझर फवारलंच. पुढल्या पिकातही नेहमीप्रमाणे मोठे मोठे टोमॅटो होते. ते पाहून किशन थक्कच झाला. हे टमाटे इतके मोठे कसे? तू केमिकल फर्टिलायझर्स टाकून तर नाही दिलेत ना? नाही, मी तर नाही फवारलं. बहुतेक आधीच्या केमिकलचा परिणाम असेल. हो, कदाचित असंच असेल. कविता किशनला खोटं बोलून बोलून टोमॅटोच्या शेतात केमिकल फर्टिलायझर फवारत राहिली. कविताच्या डोक्यात जास्त फायद्याचा स्वार्थ होता. काही महिन्यांनंतर सगळं ठीक चाललं होतं, पण हळूहळू टोमॅटोची काही पिकं गळून गेली. अरे रे रे रे, हे काय झालं? यांना काय झालं? कालपर्यंत तर ठीक होतं. कदाचित हे केमिकल फर्टिलायझर मुळे झालंय. मी हे झाडं उपटून टाकतो. नवीन रोपटी लावूया, नाहीतर हे पूर्ण शेतामध्ये पसरून जाईल. ठीक आहे. किशनने गळून गेलेल्या रोपट्याच्या जागी नवं रोपटं लावलं. पुढल्या दिवशी ते रोपटही गळून गेलं होतं. अरे देवा, हे काय झालं? हे असं का होत आहे? माहित नाही. मी कृषी वैज्ञानिकांना बोलवून आणतो. किशन जवळच्या कृषी उद्योगातल्या कृषी वैज्ञानिकाला घेऊन येतो. हे बघा, हे रोप कालच लावलं होतं आणि आज हे असं झालंय. मला मातीची तपासणी करावी लागेल. वैज्ञानिकाने मातीचे नमुने घेतले. जेव्हा वैज्ञानिकाने माती तपासली तेव्हा मातीत गरजेपेक्षा जास्त केमिकल होते. तुमची माती खराब झाली आहे. गरजेपेक्षा जास्त केमिकल फर्टिलायझर्सच्या वापरामुळे पूर्ण शेतामध्ये केमिकल पसरलं आहे. आता इथे पीक घेणं खूप कठीण आहे. आता जे पीक चांगलं आहे त्याच्यावर केमिकल वापरू नका. हे ऐकून किशन आणि कविता दोघे थक्क झाले. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. तुम्ही नको बोललात तरीही मी केमिकल वापरत होते. कविताने तिच्या स्वार्थाखातर आज त्यांच्या कसदार शेताला उजाड बनवलं. जर ते केमिकल न वापरता शेती करत असते तर कमी फायदा झाला असता, पण त्यांचे शेत कसदार असते आणि त्यांचं जीवन आनंदी.